हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली। बिहारमध्ये भाषणापूर्वी मौन बाळगून वाहिली श्रद्धांजली। शिवसेना उबाठा सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहणार। हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल, खासदार अरविंद सावंत यांची माहिती। पहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर, सुरक्षाही वाढवली। किश्तवाड जिल्ह्यात जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू, काही दहशतवादी परिसरात लपल्याची शक्यता। काश्मीरहून पर्यटकांना घेऊन दुसरं विमान महाराष्ट्राकडे रवाना, तर उर्वरित पर्यटकांना आणण्यासाठी 2 विमानांची सोय। विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, भारतामध्ये पाकिस्तानचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। पहलगाम हल्ल्याचा आणि आपला काही संबंध नाही, पहलगाम हल्ल्याला मी जबाबदार नाही, भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो। भारताच्या कारवाईनंतर सैफुल्ला कसुरीचा आणखी एक व्हिडिओ समोर। त्याला बोलवून घेतलं, आदन पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ, आम्ही त्याचं ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो। आम्ही टिकल्या काढून टाकल्या, आम्हाला अजान म्हणायला सांगितली, आम्ही ती देखील म्हटली, पण तरीही आमच्या माणसांना मारलं। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं शरद पवारांसमोर सांगितली आपबीती। आम्हाला हिंदू मुस्लिम वेगळं व्हायला सांगितलं, आमच्या डोळ्यादेखत सर्वांना मारलं, काय झालं विचारलं तर त्यांनी गोळी झाडली। न्यूज 18 लोकमतला मोने कुटुंबाची धक्कादायक माहिती। संतोष जगदा यांच्या पार्थिवावर पुण्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, मुलगी आसावरी देणार मुखाग्नी। पुणेकरांकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्तीसगडमध्ये जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक, करेकट्टा भागात झालेल्या चकमकीत 6 माओवादी ठार, तर परिसरात लपलेल्या माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरसह ड्रोनचा वापर। कोल्हापुरातील मेंढपाळाच्या मुलाचं यूपीएससी परीक्षेत यश, आयपीएस झालेल्या बिरदेव ढोणे मेंढ्या चाळण्यासाठी गेला कर्नाटकला, पालावरच धनगरी फेटा बांधून सत्कार।